आणि कृपया दोन्ही संघांना किंवा या स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक संघाला विनंती असेल, आपला 12वा खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावाच लागेल, त्याशिवाय सामना सुरू होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपला राखीव खेळाडू प्रत्येक टीमला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावाच लागेल. 13वा नंबर. कृपया सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येक कर्णधारासाठी सूचना आहे, प्रत्येक कॅप्टनला सूचना आहे. खेळाच्या दरम्यान, सामन्यादरम्यान मैदानाच्या मध्ये कुठलाही कर्णधार जाणार नाही. फक्त 12वा प्लेयर किंवा 13वा प्लेयर आतमध्ये जाऊ शकेल. त्या व्यतिरिक्त कुठलाही प्लेयर आतमध्ये गेल्यास सामन्याचे मॅच ऑफिशियल्स त्यावर कठोर निर्णय घेऊ शकतात. याची प्रत्येक कॅप्टनने काळजी घ्यायची आहे. घे पद्माकर बघू. दोन्ही संघांनी आपला आपला 12वा खेळाडू कृपया मैदानात पाठवायचा आहे. ट्वेल्थ मॅन अस्मी एसर्स. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला कव्हर आणि पॉइंटच्या मधून टोलवलेला आहे चौकारासाठी. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच त्याला वाईड घोषित करतायत. या वाईडच्या मदतीने धावसंख्या वाढते 6 धावा. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू, 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि धावसंख्या झालेली ती 7. मयूर आणि विनय फलंदाजी करतायत. तर 1 धाव, या एका धावेने धावसंख्या वाढते ती 8 धावा. आणि हा सरदार say Kohli is a champion, 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 champion. Everybody say Dhoni is a champion, Dhoni is a champion, Dhoni is a champion. विनय खडके याच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. षटकातला पुढचा चेंडू आणि हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस बाय. तर
तर या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अस्मी एसर्स या संघाची धावसंख्या बिनबाद 20. अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात ज्याला आपण म्हणू शकतो आणि गत चॅम्पियन आहेत. लक्षात ठेवा, हा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि त्याने जी सलामी दिलेली आहे आता पहिल्या ओव्हरमध्ये, तर त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते सुद्धा या वर्षीचे प्रबळ दावेदार आहेत. लकी चौधरी गोलंदाजीसाठी आलेले आहेत, तर त्यांचा सामना करतील मयूर कोल्हे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चेंडू पायाला लागतोय, फलंदाज धाव घेतोय, पंचांचा इशारा लेग बाईज. तर एक अतिरिक्त धाव अस्मी एसर्सच्या टोटलमध्ये भर घालते आणि धावसंख्या होते 21. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फ्लाइटेड चेंडू पुन्हा एकदा माझ्या मते पायालाच लागला असावा, परंतु पंचपुष्टी करतील. पुन्हा एकदा लेग बाईज आणि या एका अतिरिक्त धावेने पुन्हा 22 धावा. फुलटा चेंडू सरळ Anaya, así que vamos a romper. Toda mi mente se mueve. Mira el ritmo como nos tiene. Hago música que entretiene. El mundo nos quiere, me quiere a mí. Toda mi mente se क्रितीश mueve. भंगाळे Mira el ritmo como यांनी nos tiene. पहिला गडी बाद करण्यामध्ये मदत केलेली ती गोलंदाज लकीची. बाद झालेला आहे तो फलंदाज मयूर काळे, माफ करा मयूर कोल्हे. उत्तुंग असा षटकार गोड अपना काफिला जब प्यार से चला. डाव्या ष्टीचा बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत आणि धावसंख्या मात्र आता एका अवंतर धावेने वाढते. ती 29 धावा गोलंदाजी करतायत ते लकी चौधरी आणि त्यांचा सामना करतील विनय. उत्कृष्ट असा चेंडू आणि त्या चेंडूला तितकाच सन्मान देताना गोलंदाज लकी यांनी पहिला बळी आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. बघा, पहिलं षटक सुद्धा षटकारांच्या मदतीने संपवलेलं होतं. दुसरं षटक सुद्धा अस्मी एसर्सच्या गोलंदाजांनी षटकाराने संपवलेलं आहे. 2 षटकारांचा खेळ झालेला आहे. 35 धावा, 1 गडी बाद. अपनी जीत हो उनकी हार हो, कोई हमसे जीत न पावे. चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे. चले चलो भले घोर अंधेरा छावे. चले चलो. अमेय तळेले आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तर ही सुरुवात आहे लेवा पाटीदार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची. मागच्या वर्षी अस्मी एसर्सचे संघाचे संघमालक होते अमित दादा काळे. ते अंतिम सामन्याच्या वेळेस जळगावमध्ये नव्हते, कुठेतरी बाहेरगावी गेलेले होते. माझ्या मते ते मिझोरमला होते आणि त्यांनी तो सामना त्या ठिकाणावरून सिक्कीमला
तर सिक्कीमला होते, त्यांनी तो सामना त्या ठिकाणावरून लाईव्ह बघितलेला होता आणि तिथून आपल्या संघाला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. चेंडू हवेत सरळ हातात ओ अड़े बड़े आरे पारे गुत्थी गुत्थम अड़चन खड़चन छुटा हौसला बदल फैसला. तर या षटकाराच्या मदतीने 41 धावा. चांगला चेंडू पायाला लागतोय. अमेय नाईट किंग या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. दरम्यान फलंदाज या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवतोय आणि 1 धाव काढतोय. या एका धावेने आता धावसंख्या मात्र वाढते. 42 धावा. नीरज नीरज कोल्हे यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं होतं. विनय यांनी या चेंडूला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये टोलून 1 धाव काढलेली आहे. ताकदवान स्ट्रोक सरळ जातोय तो भंगाळ गोल्ड बॉलिंग एंड कडे आणि चौकार मिळतोय तो फलंदाजाला. नीरज कोल्हे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. - 48 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात ज्याला आपण म्हणू शकतो. आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण. अमेय नाईट किंग या संघाचे संघ मालक आहेत अमेय तळेले, जे या सामन्यात खेळत आहेत. लकी चौधरी गोलंदाजीला आलेले आहेत आणि त्यांचा सामना करतील विनय खडके. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वाढते. ती 55 धावा. एक धाव. धावसंख्या वाढते 56. अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि धावसंख्या मात्र वाढते ती 57. पुन्हा एकदा अतिरिक्त धावांची भर या ठिकाणी पडते आणि आता मात्र गोलंदाजांना शिस्तबद्ध मारा करण्याची आवश्यकता आहे. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ भंगाळे गोल्डचं जे होर्डिंग आहे त्या होर्डिंग कडे जातोय. उत्कृष्ट असा चेंडू. अस्मी एसर्स संघाचा स्कोर झालेला आहे 64 धावा. 1 गडी बाद. फुल टॉस चेंडू अत्यंत वेगाने फाईन लेग सीमारेषा पार जातोय. चौकार. धावसंख्या वाढते.
चेंडू हवेत, गोलंदाज या चेंडूला झेलतोय आणि दुसरा गडी बाद करतोय. लकी चौधरी यांना मिळतोय तो कॉटन बॉलच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद होतोय. नीरज 2 गडी बाद होत आहेत ते अस्मी एसर संघाचे आणि धावसंख्या आहे 68. भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. आणि काल आपण अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी केलेली होती आणि शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी आज आपण भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांची ख्याती होती सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयघोष करतो आहो. लेवा पाटीदार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे. गतविजेता अस्मी एसर्स व्हर्सेस अमेय नाईट किंग्स या 2 संघांच्या दरम्यान लेवा पाटीदार क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला सामना सुरू आहे. अस्मी एसर संघाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा केलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर विनय यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत प्रफुल्ल चिरमाडे. रुक जाओ, ढीला करने दो ट्रायपॉड. चिन्मय यांचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड. 3 खेळाडूंपैकी कुठलाही खेळाडू त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि 1 धाव मिळते ती विनयला, माफ करा प्रफुल्लला. प्रफुल्ल आपलं खातं उघडतायत आणि हा उत्तुंग असा षटकार पंकज टीव्हीएसच्या होर्डिंगचा लागतो. तर या ठिकाणी आपण श्री काशी अर्थ वर्क्सचे जे होर्डिंग्स बघत आहोत, लाईटच्या ज्या स्टँडला आपण श्री काशी अर्थ वर्क्सचे होर्डिंग्स बघत आहोत. त्या होर्डिंग्सला जर कुठलाही खेळाडू षटकारासाठी चेंडू हिट करतो तर त्याला चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, श्री काशी अर्थ वर्क्सचं जे होर्डिंग्स आपल्याला दिसत आहेत मिडविकेट पासून तर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत, त्या होर्डिंग्सला कुठलाही खेळाडू जर चेंडू हिट करतो तर त्याला चांदीचं नाणं तर विनय या पहिल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर केवळ 1 धाव दूर आणि या षटकाराने पुन्हा एकदा चेंडू हवेत. हॅलो,
पाच षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा, 2 गडी बाद. तर LCCIA हे आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स, अस्मी एसर्स आणि अमेय नाईट किंग्ज हे 2 संघ पहिला सामना खेळत आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, फलंदाजांसाठी एक खुशखबर. श्री काशी अर्थवर्क्स या होर्डिंग्जला, जे आपण होर्डिंग्ज बघतोय लाईट स्टँडवर, त्या बॅनरला जर कुठलाही फलंदाज षटकारासाठी चेंडू हिट करतोय तर त्याला चांदीचं एक आकर्षक असं नाणं भेट दिलं जाणार आहे. तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे फलंदाजांनी. आफ्टर 5, 97 लॉस ऑफ 2 अस्मी एसर्स. आणि हा स्कोर बघितल्यावर अमितदादांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आम्हाला बरंच काही सांगून जाते. अतिशय चांगले खेळत आहेत त्यांचे खेळाडू आणि अमितदादा मात्र त्यांच्या प्रदर्शनावर खूप खुश. दरम्यान हा चेंडू डायव्हर्सिटीच्या बाहेर होता. माझ्या मते कशाला तरी तो लागला असावा. चेंडू हवेत आणि गौरव हॉटेलच्या होर्डिंगवर लागतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 100 गाठतोय तो अस्मी एसरचा संघ. 103 धावा, 6व्या षटकात 100 गाठणारा संघ. पुन्हा एकदा षटकार. अखूड टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेणारा, परंतु स्वतःला ॲडजस्ट केलं. बॅकफुटवर गेले फलंदाज आणि हुक केलेला आहे षटकार. पुन्हा एकदा लागोपाठ 3रा षटकार आणि चेंडू आउट. कुठलाही खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार नाही. खेळाडूंना विनंती, मैदानाच्या बाहेर जायचं नाही आपण. चेंडू येऊन जाईल. तर 5 चेंडूत धुवाधार 19 धावाकडून फलंदाजी करतायत ते प्रफुल्ल चिरमाडे. आणि विनय खडके 16 चेंडूंमध्ये 59 धावा करून फलंदाजी करतायत. 115 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि गतविजेता अस्मी एसरचा संघ ही सुरुवात करून दाखवून देतोय की आम्ही मागच्या वर्षी गतविजेते का होतो ते. तर यावर्षी निश्चित विजेतेपद राखण्याचा ते प्रयत्न करतील. परंतु अजूनही इतर काही संघ आहेत, ते सुद्धा या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रयत्न करतील. दरम्यान लागोपाठ हा 4था षटकार.
हा चेंडू तितकासा शॉर्ट नव्हता, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्या मदतीने या चेंडूला पिक केलं आणि सरळ भिरकवून दिलेलं आहे ते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 चेंडूत 4 षटकार आतापर्यंत लगावले गेलेले आहेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतरच्या पुढच्या 4 चेंडूत 4 षटकार. चेंडू हवेत. आता मात्र फलंदाज बाद होता की काय, परंतु लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक त्या झेलापर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत आणि 6वं षटक संपत आहे. 6व्या षटकांच्या समाप्तीनंतर 123 धावा, 2 गडी बाद. प्रफुल्ल चिरमाळे 27 धावा 7 चेंडूत, तर विनय खडके 16 चेंडूंमध्ये 59 धावा करून अतिशय आक्रमक आणि नेत्रदीपक अशी फटकेबाजी आपल्याला दाखवत आहेत. तर या ठिकाणी पंचांनी जो इशारा केला त्या इशाऱ्याचा अर्थ असा आहे की फलंदाजांनी आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 30 यार्डाच्या बाहेर केवळ 3 खेळाडू थांबू शकतात. 123 लॉस ऑफ 2. फुल टॉस चेंडू आणि बॅटिंग पॉवर प्ले असो नसो फलंदाजांना काहीच फरक पडत नाही. ते ऑलरेडी बाउंड्री लाईनच क्लिअर करतायत, षटकार आणि चौकारच मारतायत. त्याच्यामुळे पॉवर प्ले घेतला काय आणि नाही घेतला काय त्यांना काहीच फरक पडत नाही. राईट मोर द विकेट. उंच उत्तुंग षटकार. 135 धावा. 18 चेंडूत 71 धावा काढून खेळतोय तो विनय खडके. बघूया शतकाच्या जवळ जातो की नाही ते. पहिलं अर्धशतक तर आलेलं आहे. बघूया पहिलं शतक सुद्धा विनय झळकवतो की काय. परंतु ज्या पद्धतीने विनय फलंदाजी करतोय तर निश्चित आम्हाला खात्री आहे की तो शतकापर्यंत पोहोचेल. 77 धावा झालेल्या आहेत विनय खडकेच्या. 19 चेंडूत 77 धावा. तर अजून हे 7वं षटक सुरू आहे, तर शतकाची अपेक्षा करायला काहीही हरकत नसावी. पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. 83 धावा झालेल्या आहेत. आता मात्र केवळ 17 धावा दूर आहे फलंदाज आपल्या शतकापासून. 147 लॉस ऑफ 2. अमेयाची लेग स्टंपच्या बाहेरची ही गोलंदाजी पंचांनी वाईड घोषित केलेली आहे. धावसंख्या वाढते ती 148. कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची कड घेतोय आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 21 चेंडू 83 धावा विनय खडके. सरळ बॅटने टोललेला चेंडू सरळ अमोल धांडेच्या होल्डिंगला लागतंय. आणि 150 धावांचा पल्ला गाठतोय तो अस्मी एसरचा संघ. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 154 धावा. तर अस्मी एसर्स वारंवार प्रत्यय आणून देत आहेत की ते गतविजेता का होते. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. 154 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. प्रफुल्ल चिरमाळे 7 चेंडूत 27 धावा, तर विनय खडके 22 चेंडूत 89 धावा.
आणि आता मात्र प्रफुल्लला एक अँकरचा रोल अदा करावा लागणार आहे. जास्तीत जास्त संधी ही विनयला द्यावी लागणार आहे. तर बघूया प्रफुल्ल कसं खेळतात ते. चेंडू हवेत आणि या ठिकाणी प्रफुल्ल चिरमाडे बाद होत आहेत. 8 चेंडूत 27 धावा करून नीरज यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि आता मात्र फलंदाजीला जातोय तो उमाकांत. उमाकांत पाटील. आणि या ठिकाणी चेंडू हवेत आणि नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की भाग्य सुद्धा वीरांना साथ देतं, त्याचा प्रत्यय आपल्याला येताना दिसतोय. विनय यांना मिळणारं जीवनदान. कृपया जो खेळाडू ग्राउंडच्या मध्ये उभा आहे लाल टी शर्ट घालून त्याने कृपया खाली बसून जायचंय किंवा ग्राउंडच्या बाहेर जायचंय. थँक्यू, धन्यवाद. तर फ्री हिट असेल उमाकांत यांच्यासाठी. ऑन द टोज या चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे लॉंग ऑन सीमारेषाकडे आणि आपलं खातं उघडतायत उमाकांत पाटील. आणि आता मात्र केवळ 10 धावा दूर आहेत विनय खडके आपल्या शतकापासून. चेंडू हवेत आहे परंतु माझ्या मते नो मॅन्स लँड आणि 2 धावा वसूल करतील. आणि भाग्याची साथ खूप लाभते या फलंदाजाला. तर ज्याला म्हणताना हिंदीमध्ये की नसीब हमेशा वीरों के साथ होता है, तर रिस्क घेतोय फलंदाज आणि त्याला भाग्याची सुद्धा साथ मिळते. धावसंख्या वाढते 160. आता मात्र उमाकांत पाटील हे स्ट्राईकला आलेले आहेत. ते सामना करतील कौस्तुभचा. फुल टॉस चेंडू षटकार. 166 धावा. चेंडूवर नजर ठेवायची आहे. देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. 166 धावा, 3 गडी बाद आणि एका विशाल धावसंख्येकडे आता आगेकूच करतोय तो अस्मी एसरचा संघ. त्यांच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बरंच काहीतरी सांगून जातंय की त्यांना आपल्या फलंदाजींची फलंदाजी खूप आवडलेली दिसते. षटकार. पुन्हा एकदा षटकार आणि षटकारांची या ठिकाणी होते ती आतिषबाजी. आठ षटकांच्या समाप्तीनंतर अस्मी एसर्स या संघाची धावसंख्या 178, 3 गडी बाद. आणि आता एक फलंदाज षटकाच्या उंबरठ्यावर, तर संघ मात्र 200 पार करतो की काय अशी शंका यायला लागलेली आहे.
लाजवाब अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि हा चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. 97 धावांवर पोहोचलेले ते विनय खडके. 97. वाईड एक अतिरिक्त धावांची भर पडते. धावसंख्या वाढते ती 183. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. आणि या ठिकाणी पहिलं शतक येत येते अस्मी एसर संघाकडून. सरदार वल्लभभाई पटेल चषक या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात शतक लगवण्याचा मान मिळतोय तो विनय खडके याला. 11 षटकार 4 चौकार 27 चेंडू. विनय खडके पहिलं शतक झळकावणारा खेळाडू. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला टोलवलेलं आहे. आणि विनय खडके हा जे काही या अगोदरचे शतकवीर आहेत अक्षय कोल्हे आणि अजून काही 2-3 सहकारी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. अक्षय कोल्हे हा त्रिमूर्ती ब्लास्टरचा सलामीवीर फलंदाज. तर विनय खडके साठी काही लाईनी आहेत. मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. तर अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी विनय खडकेने केलेली आहे. 28 चेंडूत 102 धावा काढून अजूनही तो नाबाद आहे. एकशे 89 धावा आणि आता शतक झालेलं आहे. धावसंख्या सुद्धा खूप विशाल झालेली आहे. आता मात्र 200चा पल्ला गाठण्यासाठी मात्र 11 धावांची आवश्यकता. षटकार आलेला आहे तो. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला लॉक केलेलं आहे षटकारासाठी. 195 धावा. आणि 200 धावा होत आहेत. 7 धावा मिळतील आणि नो बॉल. बीमर पंच ताकीद देतील गोलंदाजाला. षटकार आणि नो बॉल. तर नो बॉलवर षटकार. पुढचा चेंडू असेल फ्री हिट तर फलंदाजाकडे असेल जास्तीत जास्त धावा घेण्याची संधी. 208 धावा.
208 धावा आणि माझ्या मते 10 षटकांच्या एका शॉर्ट फॉर्मॅटमध्ये 200 धावा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती अस्मी एसरच्या संघाने लीलया करून दाखवलेली आहे. तर कौतुक होईल त्या अस्मी एसरच्या फलंदाजीचं. 208 धावा आणि अजूनही या इनिंग्सचे 4 चेंडू शिल्लक. चेंडू गिरकी घेतोय आणि तिथेच थांबतोय. कौस्तुभ पाटील यांचा या षटकातला चौथा चेंडू. सामना करतील उमाकांत. आणि आता मात्र रोहित आलेले आहेत स्ट्राईकला. रोहित सामना करतील कौस्तुभ पाटीलचा. राईट ऑन ओव्हर द विकेट. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. एक धाव मिळते रोहितला. रोहित या एका धावेने आपलं खातं उघडतोय. धावसंख्या मात्र आता वाढते ती 210 धावा. ये उत्तुंग असा षटकार. अत्रेय एंटरप्राइजेसच्या होर्डिंगला क्रॉस करून जातोय तो षटकार. अस्मी एसर संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 10 षटकांमध्ये 216 धावा केलेल्या आहेत. तर अस्मी एसर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी बाद 216 धावा केलेल्या आहेत. आणि काय रे अमेय नाईट किंग या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 217 धावांची आवश्यकता आहे. तर जोपर्यंत पुढचा डाव सुरू होत नाही त्या दरम्यान आपण ऐकूया DJ धांडे यांच्या माध्यमातून सुमधुर गीते. लड़की ओ लड़की आँख मारे आँख मारे ओ लड़की आँख मारे आँख मारे ओ लड़की आँख मारे. जहाँ जहाँ जाऊँ मेरे पीछे पीछे आए, गली गली के आशिक बाबा मेरा होना चाहे. हाय जहाँ जहाँ जाए तेरे पीछे पीछे आए. हम तो है दीवाने तेरे तेरा होना चाहे. सीटी बजाए, डीजे. तर यानंतर लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल चषक
लेवा पाटीदार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना होणार आहे तो पूनम पेंट्स वर्सेस शिवम सुपर किंग्स दीपनगर. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की भूषण बढे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. ते आपल्या टॉस्का बॉसचं जे होल्डिंग आहेत, आपल्या टॉस्का बॉसचे प्रायोजक आहेत माननीय श्री महेश मोहन चौधरी समाजसेवक, आणि आपले पुरस्कारांचे प्रायोजक आहेत LK फाउंडेशन माननीय श्री ललित विजयराव कोल्हे माजी महापौर जळगाव, तर विश्व इन्फ्राचे पियुष ललितराव कोल्हे. LK फाउंडेशन हे आपलं 2022चे पुरस्कारांचे प्रायोजक आहेत. तर पूनम पेंट्स जळगाव, शिवम सुपर किंग्स दीपनगर. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना. आपल्या कॅप्टनला कृपया टॉससाठी पाठवायचंय. या ठिकाणी प्रमुख अतिथी खोळंबून आहेत. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस्का बॉसचे आमचे जे प्रायोजक आहेत महेश मोहन चौधरी यांच्या हस्ते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. तर महेश भाऊंना विनंती असेल की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. अस्मी एसर संघाचे अमित काळे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यावं. आणि तळेले सर आपण सुद्धा कृपया या ठिकाणी यावं. आपले टॉस्क बॉसचे प्रायोजक महेश मोहन चौधरी. तर बंटी दादांना सुद्धा विनंती असेल. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष बंटी भारंबे यांना विनंती असेल की सर्व मान्यवरांसोबत आपण वरती टॉस्का बॉसच्या मंचावर जायचंय. पूनम पेंट्स 11 संघाचे कर्णधार आहेत बिपिन, तर शिवम सुपर किंग दीपनगर या संघाचे कर्णधार आहेत बापू बराटे. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया नाणेफेकीसाठी जायचंय. पंचांना विनंती असेल, मॅच ऑफिशियल्स तर तळेले साहेब अमित दादा काळे आणि रुक्मा टेंट हाऊसचे किशोर महाजन यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा वरती जायचंय. हेड इज द कॉल अँड हेड बापू बराटे. शिवम सुपर किंग दीपनगर संघाचे कर्णधार बापू बराटे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांचा निर्णय ते थोड्याच वेळात कळवतील. सरळ हातात जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय. अमेय
अक्षय खडके डावखुरे गोलंदाज आणि या संघाचे कर्णधार यांच्याच नेतृत्वाखाली मागच्या वर्षी संघाने विजेतेपद मिळवलेलं होतं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार. तर जयेशने चौकार लगावलेला आहे आणि आपलं खातं उघडलेलं आहे. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा, 2 गडी बाद. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत नीरज कोल्हे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो रिप्लेमध्ये तीन बळी अमेय नाईट किंग संघाचे बाद झालेले आहेत. उत्कृष्ट असा चेंडू पायाला लागतोय आणि एक धाव मिळते. लेग बाईज या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र वाढते, ती 10 धावा, 3 गडी बाद. माझ्या मते विवेकने या चेंडूला अडवलेलं आहे आणि एक धाव मिळालेली आहे. जयेश आणि अविनाश फलंदाजी करतायत अमेय नाईट किंग्ज या संघासाठी. उंच टोलवलेला हा चेंडू बघूया, षटकारासाठी जातोय. जेडी एंटरप्राइजेसच्या होर्डिंगला टच करतोय हा चेंडू आणि फलंदाजाला मिळतोय तो षटकार. आपण बघू शकतो रिप्लेमध्ये उंच गेलेला होता आणि तितकाच दूर सुद्धा. सतरा धावा, 3 गडी बाद. कॉटन बोल्ड चौथा गडी बाद होतोय तो अमेय नाईट किंग संघाचा. अविनाश यांना परतावं लागेल. नीरज कोल्हे अतिशय वेगवान असा फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेलतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, जितकी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे अस्मी एसरच्या संघाने, तितकीच उत्कृष्ट आता ते गोलंदाजी करतायत. 17 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आता मात्र अमेय नाईट किंग्ज या संघाला गरज आहे हा डाव सावरणाऱ्या फलंदाजाची, एका मोठ्या भागीदारीची,
केवळ भागीदारी मोठी असून चालणार नाही, तर ती आक्रमक सुद्धा हवी. कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा तयार कराव्या लागतील, कारण की एक मोठं लक्ष त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं आहे. अस्मी एसरच्या फलंदाजांनी अतिशय धुवाधार अशी फलंदाजी केलेली आहे. अजून 200 धावा करायच्या आहेत. 48 चेंडूंमध्ये 200 धावांची आवश्यकता अमेय नाईट किंग या संघाला. एकोणीस धावा, 4 गडी बाद. अमेय नाईट किंग्ज या संघाला आता एका संकटमोचन फलंदाजाची आवश्यकता. चांगला चेंडू आणि सरळ बॅटने या चेंडूला डिफेन्स करतायत ते लकी चौधरी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू लकी चौधरी यांनी आपलं खातं उघडताय. या चौकाराने लकी आणि संघाची धावसंख्या मात्र वाढते. ती 23 धावा, 4 गडी बाद. चोवीस धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू विवेकचा. केवळ 1 धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, 4 गडी बाद. 42 चेंडूंमध्ये 192 धावांची आवश्यकता. लकी आणि जयेश झांबरे हे 2 फलंदाज फलंदाजी करत आहेत. नीरज यांचा सामना करतील जयेश. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंच वाईड घोषित करतायत.
अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते, 28 धावा. फुलटॉस चेंडू टोलवलेला आहे, सरळ सीमारेषा पार. चंदनभाऊ कोल्हेंचं जे होर्डिंग्स होतं त्या होर्डिंग्सला जाऊन धडकतोय तो चेंडू. षटकार. This is ominous for Australia. Suresh Raina is excellent in these situations. Looks like he wants to be there at the end. Oh no, he didn't. पस्तीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू असेल नीरज यांचा, सामना करतील लकी. चौकार. कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका मिडविकेटकडे. 1 धाव मिळते फलंदाजाला, 1 धाव मिळते अमेय नाईट किंग्ज संघाला आणि धावसंख्या मात्र वाढते 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 41 धावा 4 गडी बाद. लकी चौधरी आणि जयेश झांबरे हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत आणि आता मात्र 36 चेंडूंमध्ये 176 धावांची आवश्यकता. आता जसं जसं चेंडू डॉट होत जातील तसं जसं बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर बिल्डअप होत जाईल. तर बघूया फलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतो ते. हॅलो. आणि राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतलेला खेळाडू नयन राळे याने झेल घेतलेला आहे. बेचाळीस धावा 5 गडी बाद.
उत्कृष्ट असा या ठिकाणी चेंडू होता, राईट अप इन टू द ब्लॉक होल ज्याला म्हणतो आपण यॉर्कर लेंथ. त्या चेंडूला चांगला टायमिंगने ड्राईव्ह केलेला होता सरळ बॅटने. तो चेंडू नॉनस्ट्राईक एंडच्या स्टंपला लावून लागलेला आहे. धाव काही मिळालेली नाही आहे. 42 धावा, धावफलक थोडासा थांबलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक यॉर्कर चेंडू. फलंदाजाला बांधून ठेवण्यात यश मिळतंय ते गोलंदाजाला. उत्कृष्ट असा फटका लगावलेला या ठिकाणी धावबाद होण्याचा धोका. परंतु बघा या ठिकाणी जी धाव काढण्यासाठी फलंदाज आपल्या बळी देण्यासाठी तयार होता, जेव्हा चेंडू पास झाला तेव्हा मात्र त्यांनी धावलेली नाहीये. सहभागी सर्व खेळाडूंना विनंती असेल की पंचांच्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावाच लागणार आहे आणि तोच निर्णय अंतिम राहणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू बॅटची कड घेतोय, मागच्या दिशेने जातोय. अक्षय खडके असावा नक्कीच, डावखुरा गोलंदाज आणि कर्णधार. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर हे आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 5 गडी बाद. जयेश झांबरे आणि कृतिश झांबरे, कृतिश झोपे हे 2 फलंदाज फलंदाजी करत आहेत. तर जोपर्यंत ड्रिंक्स इंटरव्ह्यूला आहेत तोपर्यंत आपण DJ धांडे यांच्या माध्यमातून सुमधुर गीतांचा आनंद घेऊया. लेवा पाटीदार थोर आमचा सरदार आबासाहेब. लेवा पाटीदार थोर आमचा सरदार आबासाहेब. एकटीची मशाल होती राष्ट्र राखण्या ही छान. क्रांती सूर्या निघून गेला करुण जीवाचे हे रान. है और रहेगा भारत की शान था वो सदा अमर रहेगा. सबसे ऊंचा है सबसे शानदार जो हो पुरुष है हमारा सरदार. औलादी जिगरा मजबूत था वो, इस धरती माँ का सपूत था वो. किसानों का अपना सरदार था वो, हुकूमत पर तेज असरदार था वो. देश को जोड़ा शिल्पकार था. लीड स्केम अँड कल्टिवारचे मालक गौतमजी चौधरी या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि डॉक्टर मनीष चौधरी सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत. स्माइलिंग नीज या संघाचे मागच्या वर्षी त्यांचा संघ सेमीफायनल पर्यंत धडक मारून बाद झालेला होता. आता बघूया या वर्षी त्यांचा संघ कशी कामगिरी करतो ते.
44 लॉस ऑफ 5. या ठिकाणी उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे तो. शिवम लहान मुलांचे हॉस्पिटलच्या होर्डिंगवरून हा चेंडू गेलेला आहे. तर अर्धशतक पूर्ण होतंय ते अमेय नाईट किंग्स संघाचं. आणि टोलवण्याचा प्रयत्न होता. विवेक चौधरी यांचा चेंडू सामना करतील जयेश झांबरे. डावखुरे फलंदाज जयेश. राईट आर्म राऊंड द विकेट. या चेंडूला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॉक्सर नयन राणे यांनी या चेंडूला अडवलेला आहे. नयन राणे ही स्पर्धा खेळण्यासाठी खास मुंबईहून जळगावला आलेले आहेत. ज्या संघाची पुढच्या मॅचमध्ये फलंदाजी आहे, ज्या संघाची पुढच्या मॅचमध्ये फलंदाजी आहे त्या संघाने कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे. संपूर्ण संघ, कॅप्टन जरी आले दोन्ही संघांचे पुढच्या मॅचच्या तरी चालेल. कृपया पंचांना भेटायचंय. फुल टॉस चेंडू थोडासा फाईन लेगकडे टोलवलेला आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या वाढते ती 53 धावा. 5 गडी बाद. तर ही स्पर्धा आपण यूट्यूबवर लाईव्ह बघू शकतात. चेंडू हवेत आणि या ठिकाणी 6वा गडी बाद होतोय. मयूर यांनी झेल घेतलेला आहे आणि ही स्पर्धा आपण यूट्यूबवर लाईव्ह बघू शकतात. तर आपले यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स आहेत हेरंब ऑटो, माननीय श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके, चाळीसगाव यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी गतवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्हाला प्रायोजकत्व दिलेलं आहे. 53 धावांवर 6 गडी बाद झालेले आहेत. अस्मी एसर्सच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कॅचेस या संपूर्ण विभागांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि जर अशीच कामगिरी ते संपूर्ण स्पर्धेत जर करू शकले तर ते निश्चितच विजयाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. पुढची जी मॅच आहे, पुढचा जो सामना आहे, ज्या संघाची फलंदाजी आहे पहिली, त्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. आणि या चेंडूला हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे एका धावेसाठी. 54 धावा, 6 गडी बाद. लॉस ऑफ 6. पुढचा चेंडू प्रफुल्ल चिरमाडे यांचा.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा मयूर यांच्या हातात जातोय. मयूर कुठलीही चूक करत नाहीये आणि तर या ठिकाणी फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. 7वा गडी बाद होतोय. पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे आ गई जुल्मी मेरी जान. या ठिकाणी उपस्थित सर्व संघमालक, सर्व संघाचे खेळाडू, प्रायोजक, महिला वर्ग जे आपल्या समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत, सर्व क्रिकेट रसिक सर्वांचं मी पद्माकर पाटील जळगावच्या या सागर पार्क क्रिकेट मैदानावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जे दर्शक आता मैदानात आलेले आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, हा लेवा पाटीदार प्रीमियर लीग अर्थात सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा आजचा हा पहिला सामना सुरू आहे. अमेय नाईट किंग्ज विरुद्ध गतविजेता अस्मी एसर्स. अमेय नाईट किंग संघाने नाणेफेक जिंकून अस्मी एसर्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेलं होतं. अस्मी एसर्सच्या अस्मी एसरच्या विनय खडके याच्या झंझावती शतकाच्या बळावर अस्मी एसर संघाने 216 धावांपर्यंत मजल मारली होती 10 षटकांमध्ये. आणि आता मात्र अमेय नाईट किंगचा संघ 217 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना हे 7वं षटक सुरू आहे. आता या चेंडूच्या मदतीने ते समाप्त झालेलं आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर अमेय नाईट किंग्ज या संघाने 7 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 60 धावा केलेल्या आहेत. तर या पहिल्या सामन्यात आतापर्यंत दुसऱ्या इनिंगचा 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 30 षटकार आणि 11 चौकार आतापर्यंत या सामन्यामध्ये लगावले गेलेले आहेत. तर याचा अर्थ असा असेल की गोलंदाजांनी थोडंसं शिस्तबद्ध मारा करणं गरजेचं आहे. कारण की फलंदाजांनी गोलंदाजांवर या पहिल्या सामन्यात कुठलीही दयामाया दाखवलेली नाहीये. तर गोलंदाजांना एक संकेत असेल की त्यांना शिस्तबद्ध मारा करावाच लागेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवर विनय खडकेच्या 1 धाव आलेली आहे. उत्कृष्ट असा चेंडू विनय खडकेचा. हाच तो गोलंदाज आहे ज्याने फलंदाजीमध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केलेली होती आणि शतक केलेलं होतं. हे लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेतलं 3ऱ्या सीझनचं पहिलं शतक. आणि फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते ती 62 धावा. आणि या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय फलंदाज. प्रतीक नेमाडे याला बाद केलेलं आहे गोलंदाजाने आणि 8वा गडी बाद झालेला आहे.
भूषण बढे यांना विनंती असेल की कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. विनय खडके यांचं षटक संपलेलं आहे. तर या ठिकाणी SS फार्मास्युटिकलचे सुदीप राणे यांच्याकडून कॅच ऑफ द मॅच, प्रत्येक सामन्यात चांगल्या झेल घेणाऱ्या खेळाडूला 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातला कुठलाही जो चांगला झेल असेल आमचे ज्युरी ठरवतील. त्या प्रत्येक झेलसाठी, प्रत्येक सामन्याच्या एका झेलसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक SS फार्मास्युटिकलचे सुदीप राणे यांच्याकडून देण्यात येणार आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते, 69 धावा. फुलटॉस चेंडू आणि अक्षय खडके याने कुठलीही रुची दाखवलेली नाहीये फलंदाजाला बाधक करण्यासाठी. ड्राईव्ह केलेला आहे, लॉन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात. एकाहत्तर धावा, 8 गडी बाद. टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. नऊ षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावा, 8 गडी बाद. आणि आता शेवटच्या 6 चेंडूत 146 धावांची आवश्यकता. आणि जसं की आपण समजू शकतात की आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली या गेममध्ये. 6 औपचारिक चेंडू आणि हा सामना संपेल. आणि बॅटिंग पॉवर प्ले, माझ्या मते फलंदाज विसरलेले असावेत, म्हणून पंचांनी या शेवटच्या ओव्हरला घोषणा केलेली ती बॅटिंग पॉवर प्लेची. तर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये केवळ 3 खेळाडू हे 30 यार्डाचं जे सर्कल असतं त्या सर्कलच्या बाहेर उभे राहू शकतात.
71 loss of 8 after 9. आणि या ठिकाणी चेंडू हवेत आहे आणि सरळ जातोय तो चौकार. सरळ कॉमेंट्री बॉक्सकडे आलेला होता हा चेंडू. पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर. मोटरसायकल क्रमांक, माफ करा, 4 व्हीलर गाडी आहे, 4 चाकी. गाडी क्रमांक आहे 2425 आणि 1125. ह्या 4 व्हीलर गाड्या ज्यांच्या असतील त्यांनी त्या गाड्या थोड्याशा बाजूला करून घ्यायच्या आहे. आपलं जे रोलर या ठिकाणी आलेलं होतं ते रोलर आता बाहेर जात आहे. पुन्हा एकदा चौकार. सरदार वल्लभभाई देई भारत माता ग्वाही. सरदार वल्लभभाई भारत माता. 84 लॉस ऑफ 8. आणि लागोपाठ 3 चौकारानंतर हा लागोपाठ 3 चौकारानंतर हा षटकार. पुन्हा एकदा या चेंडूला नयन राणे अडवतील. पुल केलेला आहे. पुन्हा एकदा नयन राणे या चेंडूला अडवत आहेत आणि या एका धावेने हा सामना संपतोय. आणि 124 धावांनी गतविजेते अस्मी एसर्स या पहिल्या सामन्याला जिंकत आहे आणि आपली दावेदारी प्रबळ करतायत.